नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला एका अशा प्राचीन ठिकाणी घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी 1000 वर्षापूर्वी प्राचीन काळामध्ये सह्याद्रीचा डोंगर फोडून रहस्यमय गुहा बनवल्या आणि त्या गुहेच्या आतमध्ये प्राचीन मंदिर बनवलं। तुम्ही म्हणाल हे रहस्यमय का आहे? कारण 1000 वर्षापूर्वी ज्या प्राचीन गुहा बनवलेल्या आहेत त्या गुहेच्या आतमध्ये आपल्याला खूप काही रहस्यासारखं बघायला मिळतं। आणि एका गुहेच्या आतमध्ये शंभू महादेवाची पिंड आहे आणि त्या पिंडीवर निसर्ग स्वतः जल अभिषेक करतो। पिंडीच्या साईडला पाण्याचे कुंड आहेत आणि सह्याद्री पर्वतामधून पडणारे पाणी त्या गुहेच्या बाहेरून वाहत वाहत खाली येते। असे रहस्यमय ठिकाण आज आपण बघायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा श्रीराम वनवासामध्ये असतात तेव्हा ते या ठिकाणी येतात, शंभू महादेवाची पूजा करतात आणि एक दिवस थांबून पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात। म्हणजे श्रीरामांच्या पायाच्या निशाणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात असे म्हटलं जातं। आणि या ठिकाणी जे शंभू महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिराचं नाव आहे रुद्रेश्वर प्राचीन मंदिर। आणि साईडला ज्या गुहा आहेत त्या गुहांना लेणी देखील असं म्हटलं जातं आणि त्या लेणींचं नाव आहे रुद्रेश्वर लेणी। आणि हे सर्व बघण्यासाठी आपल्याला सह्याद्रीच्या घनदाट जंगलामधून चालत चालत वरती जावं लागतं। आणि वरती गेल्यानंतर समोर आपल्याला दिसतो सह्याद्रीचा उंच मोठा डोंगर आणि त्या डोंगरामध्ये असलेला काळा दगड फोडून त्या गुहा समोर आपल्याला बघायला मिळतात। तिथला निसर्ग हे सर्व बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे। आम्ही आता या मंदिराच्या प्रवेशद्वार जवळ पोहोचलेलो आहे। तुम्हाला दिसत असेल हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार, रुद्रेश्वर देवालय एरारवाडी। आणि हे देवस्थान सातारा जिल्ह्यामध्ये पडते। तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही सातारावरून इकडे येऊ शकता किंवा कोल्हापूरवरून पण इथे येऊ शकता। कराडवरून चिपळूण रोड पकडला की रोडच्या 22 किलोमीटर अंतर पार करून आल्यानंतर आपल्याला हे मंदिर आणि हे प्राचीन देवालय बघायला मिळतं। आता आपण या समोर तुम्हाला पायऱ्या दिसत असतील, या पायऱ्या चढत चढत वरती शंभू महादेवाच्या प्राचीन गुहेजवळच्या मंदिराजवळ पोहोचायचं आहे। वरती जाण्यासाठी किमान आपल्याला 1000 पायऱ्या चढायच्या आहेत। त्यामुळे मित्रांनो आम्ही सकाळी लवकर आलेलो आहे आणि सकाळी इथला निसर्ग अतिशय शांत आणि सुंदर आहे। गार हवा सुटलेली आहे त्यामुळे मनाला एकदम आनंद झालेला आहे। आता आपण या शिड्या चढायला सुरुवात करूया आणि शंभू महादेवाचं वरती जाऊन दर्शन घेऊया, तिथल्या प्राचीन गुहा बघूया आणि त्या गुहा रहस्यमय का आहेत हे देखील आता वरती जाऊन आपल्याला बघायचं आहे। सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये जेवढी पण मंदिरे आपल्याला बघायला मिळतात त्या मंदिरांच्या साईडचा निसर्ग, तिथले डोंगर, तिथे वाहणारे धबधबे, ओढे, झरे हे सर्व बघण्यासाठी अतिशय सुंदर असतं। आणि अशाच एका मंदिरामध्ये आज आपण निघालेलो आहे आणि वरती जाण्यासाठी ह्या पायऱ्या चढायला आपल्याला लागत आहेत। आणि हा सह्याद्रीचा डोंगर तुम्ही बघू शकता। या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये शंभू महादेवाचं प्राचीन मंदिर गुहेच्या आतमध्ये कसं बनवलं गेलं हे बघण्यासाठी अतिशय रहस्यमय आहे। कारण प्राचीन काळामध्ये एवढ्या घनदाट जंगलामध्ये कोण आले असेल आणि ह्या प्राचीन गुहा कोणी बनवल्या असतील आणि सह्याद्रीचा काळा दगड कसा फोडला असेल हे सर्व रहस्यासारखं आहे। हे सर्व आता आपण राहिलेल्या पायऱ्या चढून वरती जाऊन बघायचं आहे। आम्ही आता शंभू महादेवाच्या दरबारामध्ये पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला खूप मोठमोठे झाडे बघायला मिळतील। आणि समोर आहे हा सह्याद्रीचा डोंगर जो पूर्णपणे काळ्या दगडाने बनलेला आहे। मी तुम्हाला म्हटलं होतं या ठिकाणी अनेक गुहा आहेत। या रुद्रेश्वर लेणी आपल्याला इथून बघायला मिळतात। समोर तुम्हाला एक प्राचीन गुहा दिसत असेल। या लेणीमध्ये आता आपण वरती जाऊन बघूया आपल्याला या ठिकाणी काय काय बघायला मिळते। वरती आल्यानंतर ही गुहा आपल्याला पूर्णपणे क्लिअर बघायला मिळते, पण या गुहेच्या आतमध्ये जास्त काही खोली नाही। या ठिकाणी 2 व्यक्ती आराम करू शकतात किंवा तपश्चर्या करू शकतात।
आता आपण आणखी पुढे जाऊया आणि पुढे जाऊन बघूया दुसरी लेणे. आणि या ठिकाणी शंभू महादेवाची जी पिंड आहे ती सर्वात मोठ्या गुहेमध्ये आहे. त्या गुहेमध्ये जाण्या अगोदर आपण या ठिकाणी अजून एक दुसरी गुहा आहे ती गुहा बघूया. त्यानंतर शंभू महादेवाच्या मेन गुहेमध्ये प्रवेश करून दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता सह्याद्रीचा हा दगड फोडून ही प्राचीन लेणी, ही प्राचीन गुहा कशी बनवलेली आहे. या गुहेच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला खूप जागा बघायला मिळते आणि या गुहेमध्ये अनेक छोट्या छोट्या खोल्या बनवलेल्या आहेत. बघा, या ठिकाणी एक खोली आहे, इथे एक खोली आहे, या ठिकाणी एक आहे, इथे आहे आणि अजून अशाच खोल्या आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला ही मोठी कढाई दिसत असेल. या कढाईमध्ये महाशिवरात्रीला या ठिकाणी खूप मोठी पूजा असते. त्यावेळी या कढाईमध्ये शंभू महादेवाचा प्रसाद बनवला जातो. आता आपण आणखी पुढे जाऊया आणि शंभू महादेवाच्या मेन गुहेमध्ये प्रवेश करून शंभू महादेवाचं दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता हा सह्याद्रीचा दगड हा खूप हार्ड असतो. याला तोडण्यासाठी मशिनरींचा उपयोग करावा लागतो. पण 1000 वर्षापूर्वी हा सह्याद्रीचा दगड कसा फोडला असेल आणि अशा मोठमोठ्या प्राचीन गुहा कशा बनवल्या असतील हे एका रहस्यासारखे आहे. आता आपण सर्वात मोठ्या प्राचीन गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शंभू महादेवाचा नंदी बघायला मिळतो. हा प्राचीन नंदी आहे. मी आता नंदीचं दर्शन घेत आहे. हर हर महादेव. आणि शंभू महादेवाच्या पिंडीच्या चारी बाजूने म्हणजे पिंडीची प्रदक्षिणा घालण्यासाठी एक जागा पण बनवलेली आहे. तिथून मी आता आतमध्ये प्रवेश करत आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी आता प्रवेश केलेला आहे आणि वाकून आपण शंभू महादेवाच्या पिंडीची प्रदक्षिणा घालू शकतो. हर हर महादेव. सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव. बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रदक्षिणा घालण्यासाठी जो मार्ग बनवलेला आहे त्यामधून बाहेर येण्यासाठी आपल्याला वाकून प्रवास करावा लागतो. म्हणजे आपली शंभू महादेवाच्या पिंडीची एक प्रदक्षिणा पूर्ण होते. आणि हे दगड प्राचीन काळामध्ये कसे तोडले असतील हे रहस्यासारखे आहे. आता आपण शंभू महादेवाच्या प्राचीन पिंडीचे दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. ओम मंगलम भगवान शंभो. ओम मंगलम ऋषभध्वज. ओम मंगलम पार्वतीनाथो. ओम मंगलाय तनोहर. मित्रांनो, मी दर्शन घेतलेलं आहे आणि मनाला एकदम आनंद झालेला आहे. कारण शंभू महादेवाच्या प्राचीन गुहेमध्ये आम्ही आलो, शंभू महादेवाचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला देखील दर्शन घडवून आणलं. सह्याद्रीच्या पर्वतामध्ये शंभू महादेवाचे वास्तव आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतं. आता मी तुम्हाला ही प्राचीन गुहा अजून जवळून दाखवतो. या गुहेच्या चारी बाजूने हे लहान लहान खांब बनवलेले आहेत. हे दगडाचे खांब प्राचीन काळामध्ये कसे खोदले असतील हे एका रहस्यासारखे आहे. आणि वरती ही गुहेची छत आपल्याला घुमटाकार बघायला मिळते. म्हणजे हा सह्याद्रीचा दगड
घुमटा आकारामध्ये कसा फोडला असेल आणि ह्या निशाने ही कलाकारी जी केली असेल हे सर्व बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे. आता आपण या गुहेच्या बाहेर जाऊया आणि बाहेरचा निसर्ग बघूया. आता मी तुम्हाला दाखवतो या गुहेच्या वरून पडणारे हे पाणी. आपण हिवाळ्याच्या दिवसात कोणत्याही सह्याद्रीच्या डोंगराच्या वरती गेलो तर आपल्याला पाणी बघायला कुठेही मिळणार नाही. पण ज्या ज्या ठिकाणी शंभू महादेवाचं वास्तव आहे त्या त्या ठिकाणी किती डोंगर उंच असला तरी सुद्धा आपल्याला हे पाणी वरून खाली पडणारे दिसते. हे पाणी बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं जणू काय शंभू महादेवाच्या जटेमधून गंगा वाहत आहे. आपण आता हे पाणी पिऊया म्हणजे आपल्याला प्रत्यक्षात शंभू महादेवाच्या दरबारामध्ये आल्यासारखे वाटेन. ओम नमः शिवाय, सांब सदा शिव. आणि या मंदिराच्या म्हणजे ह्या मोठ्या गुहेच्या साईडला अजून एक प्राचीन गुहा आहे. त्या ठिकाणी आता आपण जाऊया. आणि या दगडावर पाणी पडत असल्यामुळे या ठिकाणी शेवाळी पण आहे. त्यामुळे ह्या दगडांना पकडून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. कारण जर पाय घसरला तर या दगडांचा मार खूप जास्त लागू शकतो. आता मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला अजून एक प्राचीन आणि रहस्यमय गुहा बघायला मिळते. रहस्यमय यासाठी कारण या गुहेचे तोंड लहान आहे पण आतमध्ये खूप जागा आहे. आणि या गुहेच्या आतमध्ये लाकडे ठेवलेले आहेत कारण शिवरात्री दिवशी जो प्रसाद बनतो त्यासाठी ह्या लाकडांचा उपयोग केला जातो. मित्रांनो, हा सह्याद्रीचा पर्वत तुम्ही बघू शकता पूर्णपणे काळ्या दगडांनी कसा बनलेला आहे. आणि काळा दगड फोडणे किती अवघड असतं हे तुम्हाला माहीत आहे. आता आपण हा मंदिर परिसर बघितला. या ठिकाणी असलेल्या 4 प्राचीन गुहा बघितल्या. त्या गुहांना लेणी देखील म्हटलं जातं. आता अजून एक रस्ता समोर आहे बघा. समोर हा रस्ता जात आहे. या रस्त्याने आपण आणखी पुढे जाऊन बघायचं आहे पुढे आपल्याला अजून काय बघायला मिळतंय का. कारण या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये खूप काही रहस्य लपलेली असतात. त्यामुळे आणखी पुढे जाऊन अजून काही प्राचीन गुहा आपल्याला बघायला मिळतात का हे बघूया. आणि या ठिकाणी अजून एक प्राचीन नंदी आहे. हा नंदी 1000 वर्षापूर्वी ज्यावेळी गुहा बनवल्या त्यावेळीचा आहे. आता आपण आणखी पुढे जाऊया आणि पुढे जाऊन बघूया अजून काय आपल्याला बघायला मिळतंय का. कारण हा सह्याद्रीचा डोंगर खूप दूरपर्यंत पसरलेला आहे आणि या ठिकाणी असलेल्या लेणी अजून आपल्याला बघायला मिळू शकतात. अजून रहस्यमय प्राचीन गुहा आपल्याला बघायला मिळू शकतात. कारण या ठिकाणी एक वाट जात आहे. त्या वाटेने मी पुढे जाऊन बघणार आहे की आपल्याला अजून या ठिकाणी काय काय बघायला मिळते. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अजून एक गुहा असल्याचा भास होत आहे. पण मित्रांनो, ही गुहा कुठे आहे आता मी शोधत आहे आणि फायनली ती गुहा मला दिसलेली आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी थोडी अडचण आहे तरीसुद्धा आपण त्या ठिकाणी पोहोचून ही लहान प्राचीन गुहा ह्या दगडाच्या आतमध्ये कशी बनवली गेली आहे हे बघूया. बघू शकता तुम्ही या प्राचीन गुहेच्या आतमध्ये पाणी आहे आणि हा सह्याद्रीचा दगड फोडून हा पाण्याचा कुंड बनवलेला आहे. आणि या कुंडामधून जे पाणी बाहेर येते ते असेच वाहत सह्याद्रीच्या या ओढ्यामधून खाली नदीला जाऊन मिळते. बघितलं मित्रांनो, हा दगड फोडून हा कुंड कसा बनवलेला आहे
आणि या ठिकाणी अडचण असल्यामुळे थोडं सांभाळून जावं लागतं. मित्रांनो, आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये येराडवाडीजवळ आलो. सह्याद्री पर्वत चढून वरती आल्यानंतर आम्हाला या डोंगरांच्या आतमध्ये या प्राचीन रहस्यमय गुहा आणि लेणी पण बघायला मिळाल्या. आणि या ठिकाणी सर्वात मोठी गुहा आहे. त्या गुहेच्या आतमध्ये शंभू महादेवाची पिंड आहे. मी आतमध्ये गेलो, शंभू महादेवाच्या पिंडीची प्रदक्षिणा घातली, तुम्हाला देखील दर्शन घडवून आणलं. शंभू महादेवाचा नंदी बघितला आणि या डोंगरामधून वाहणारे पाणी हे सर्व तुम्हाला दाखवलं. इथे असलेल्या प्राचीन गुहा दाखवल्या आणि पुढे असलेला पाण्याचा एक कुंड देखील दाखवला. तो कुंड दगडांच्या आतमध्ये कसा खोदला आहे आणि त्यामध्ये 12 महिने पाणी कसं एकत्रित राहतं हे देखील मी तुम्हाला दाखवलं. तर मित्रांनो, या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर मला खूप आनंद झालेला आहे आणि तुम्ही देखील अशा ठिकाणी या, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात समजेल की शंभू महादेवाचं वास्तव सह्याद्रीच्या डोंगरामध्ये का असतं. या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला कराडवरून चिपळूण रोड पकडावा लागेल आणि त्या रोडनं या ठिकाणी आल्यानंतर 22 किलोमीटर अंतर पार करून आल्यानंतर तुम्हाला येराडवाडी ही वाडी लागेल आणि त्या वाडीमधून वरती येण्यासाठी रोड आहे. वरती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गाडी लावून तुम्ही पायऱ्या चढत चढत या सह्याद्री डोंगरामध्ये येऊन शंभू महादेवाचं दर्शन घेऊ शकता, या प्राचीन गुहा बघू शकता आणि सह्याद्रीच्या सुंदर निसर्गाचा अनुभव घेऊ शकता. आम्ही आज सकाळी सकाळी या ठिकाणी आलो, तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला, शंभू महादेवाचं दर्शन घेतलं. हे सर्व तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमः पार्वती पते, हर हर महादेव.